शिवसाम्राज्य प्रतिष्ठानकडून सटाण्यात शवपेटी व ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण। शिवसाम्राज्य प्रतिष्ठान बागलाण मंडळाच्या वतीने गरजू नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या शवपेटी आणि ऑक्सिजन मशीनचा लोकार्पण सोहळा सटाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ हर्षदा राहुल पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। समाजाच्या दुःखाच्या क्षणी आधार देणे हाच खरा सेवाधर्म या भावनेतून प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण तानाजी सोनवणे यांच्या वतीने हा समाज उपयोगी उपक्रम सुरू करण्यात आला आहे। अचानक श्वसनाचा त्रास होणाऱ्या किंवा फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तातडीने प्राणवायू मिळण्यासाठी ऑक्सिजन मशीन आणि कुटुंबातील दुःखांच्या प्रसंगी अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिव शरीर सुरक्षित ठेवून ऐन वेळची धावपळ थांबविण्यासाठी ही शवपेटी ग्रामीण व निमशहरी भागातील गरजू नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे। या महत्त्वपूर्ण प्रसंगी नगरसेवक भूषण सोनवणे, सौ संगीता देवेंद्र सोनवणे, कल्पना दयाराम सोनवणे, ॲडव्होकेट मनीषा जयवंत पवार, नगरसेवक मयूर सोनवणे, राहुल सुभाष बाबा पाटील, चेतन मोरे, विलास बापू दंडगव्हाड, अनिल पाकडे, संदीप फेरनार, चंद्रकांत सोनवणे, किरण नांद्रे, मोहित सोनवणे, किरण कर्डीवाड, सतीश दशपुते, नंदूभाऊ पवार यांच्यासह सटाणा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सटाणा, संपादक चेतन बागुल। साम्राज्य प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माननीय भूषण तानाजी सोनवणे, नगरसेवक आणि त्यांच्या समवेत असलेली पूर्ण टीम, आमच्या वहिनी साहेब आणि नगराध्यक्षा माननीय आमच्या सूनबाई, तसेच आमचे सगळे आजी माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठानाचे सगळे सदस्य आणि आमच्याकडे नुकतेच आमचे मोठे बंधू रमेश दामोदर सोनवणे यांची आकस्मिक अटॅक येऊन मृत्यू झाला आणि त्या दिवशी रात्री जी आमची ओढाताण झाली शेव ठेवण्यासाठी, त्या पेटीमध्ये 3 पेट्या बदलवल्या आम्ही। शेवट मालेगावून पेटी मागवली आणि त्यावेळेस भूषण रात्री 12:30-1 वाजता आला। म्हणजे काका काय म्हणतो, असं चालूच आहे, असे करणं पडे तसे करणं पडे। मग त्याला म्हटलं पाका भाऊ, म्हटलं काहीतरी आता म्हटलं। मग त्यांनी त्याच मिनिटात मला तिथं शब्द दिला, काका म्हणे आपणच पेटी मागून घेऊ म्हणे। आणि 13 दिवसाच्या आत त्यांनी सगळा तपास करून आणि ही पेटी आज इथं माझ्या डोळ्यासमोर आणलेली आहे। अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं काम आहे आणि तिचं आज लोक अर्पण सुद्धा सर्वांच्या आपल्या साक्षीने होत आहे। असे प्रत्येक वार्डात 4 कोपऱ्यांमध्ये व्हावे आणि हीच माझी इच्छा आहे। अशीच सेवा तुमच्या सगळ्या तरुणांकडनं घडत राहावी आणि गावातल्या मंडळींनाही थोडंसं कौतुक करावंसं वाटेल। ही कौतुकास्पद झालेलं आहे। भूषणने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि भूषणचं मानावं तेवढं मी अभिनंदन करतो। आणि भूषणचा स्वभाव करारी आहे, नेतृत्व चांगलं धाडीचं आहे आणि शब्द दिला तो पाळतो, असं हे बाणाचं नेतृत्व आहे। असंच बाणाचं नेतृत्व सगळ्यांनी अंगीकरण करावं आणि गावाचा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे, ती सगळ्यांनी प्रगती करावी, गावाची समस्या सोडाव्या, एवढीच माझी प्रार्थना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।